Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पंतप्रधान मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम. एनडीएच्या बैठकीत नेत्यांकडून मोदींचा सन्मान. मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांची बैठकीला उपस्थिती. काँग्रेसनं देशाला लाचार केलं. काँग्रेसमुळे देशाची प्रगती मंदावली. 2014ला देश काँग्रेसच्या कुचक्रातून आझाद झाला. पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर सडकून टीका. पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही. नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली, देश संघटित करण्याचं काम केलं. शरद पवारांचा हल्लाबोल. तर पंडित नेहरूंसोबत मोदींची तुलना करत नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण. वर्धापन दिनानिमित्तानं अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा. दुपारी 2 वाजता मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये सोहळा. सर्व प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार. नाशिक महायुतीतील बंड थंड होण्याच्या मार्गावर. गोकुळ गीतेन नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आक्षेपानंतर घडामोडींना वेग. इतिहास पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करणार. ठाण्यातील वृद्ध व्यक्तीला मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल. शिवसैनिक नितेश पाटोळेंच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. परप्रांतीय कॅब चालकानं केली होती बेदम मारहाण. राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी. वर्षभरात भूसंपादन केलं जाणार. महामार्गाविरोधात आंदोलन सुरू असताना अधिसूचना जाहीर केल्यामुळे वाद चिघळण्याची चिन्ह. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपकेही सहभागी होणार. संध्याकाळी 4:30 वाजता मोर्चा. तत्पूर्वी दिपके पत्रकार परिषद घेणार. पुण्यातील सहकार नगर परिसरात गोळीबार. शिंदे हायस्कूल जवळ जिम मालकावरती गोळीबार. 3 राऊंड फायर झाल्याची माहिती. 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मराठवाड्यात एफडीएकडून धडक कारवाई. 27 ठिकाणी छापेमारी. 2,47,00,000 मुद्देमाल जप्त. 6 आस्थापना सील. 9 जणांना अटक. मुंबईच्या फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यासाठी मनपाकडून 26 जूनपर्यंत मुदत. आतापर्यंत 20,000 जणांची पडताळणी. उर्वरित फेरीवाल्यांनी संबंधित वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन पडताळणी पूर्ण करण्याचं पालिकेचं आवाहन. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.